पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे मटन खिमा। त्यासाठी लागणारे साहित्य: खिमा घेतलेला आहे, काजू घेतलेले आहे 4-5, हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे थोडीशी 1 चमचा, आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि खोबरं घेतलेलं आहे, ते मी कट करून घेणार आहे। कांदा पण मी कट करून घेणार आहे आणि लसूण घेतलेले आहे 10-12 पाकळ्या, टमाटर घेतलेला आहे 1 आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि खसखस घेतलेली आहे 2 चमचे। हे लाल तिखट घेतलेले आहे मी 2 चमचे, मीठ घेतलेला आहे 1 चमचा आणि घरगुती मसाला घेतलेला आहे 2 चमचे आणि हळद घेतलेले आहे अर्धा चमचा आणि हा एव्हरेस्टचा मसाला आहे तो घेतलेला 1 चमचा आणि लसूण घेतलेला आहे कुटून 4-5 पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे कट करून थोडीशी आणि 1 कांदा घेतलेला आहे कट करून। मी आता मटन खिमा शिजायला लावते। 1 पळी तेल टाकत आहे मी याच्यामध्ये। लसूण कुटून घेतलेला होता तो मी टाकते याच्यात आणि कांदा टाकते कट केलेला। आता हे मी चांगलं लालसर होऊ देते। आता हे मी चांगले मिक्स करून घेते। याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते, थोडीशी अर्धा चमचा हळद टाकते। एक चमचा मी मीठ टाकते। कांदा आता आपला लालसर झालेला आहे, मी याच्यामध्ये खिमा टाकते। आता खिमा मस्त चांगला मिक्स झालेला आहे। मी पाणी अर्धा ग्लास टाकत आहे। आता मी कुकर लावून घेते। आता मी याच्या 4 शिट्ट्या होऊ देते। आता मी खिमा शिजेपर्यंत मी मसाला भाजून घेते। त्याच्यासाठी टाकलेला आहे 2 पळी तेल, याच्यामध्ये टाकते कांदा। हा मस्त आपण लालसर भाजून घेऊ। आता कांदा मस्त लालसर झालेला आहे, मी आता काढून घेते। आता याच्यामध्ये मी खोबरं टाकते, ते पण चांगलं लालसर होऊ देते। आता खोबरं मस्त लालसर झालेलं आहे, मी आता ते पण काढून घेते। आता मी काजू टाकते याच्यामध्ये, ते पण थोडे लालसर होऊ देते। आता काजू चांगले लालसर झालेले आहे, ते काढून घेते मी आणि 2 हिरव्या मिरच्या याच्यामध्ये थोडं, ते पण थोडे लालसर होऊ देते। आता हिरव्या मिरची मी काढून घेते, ते पण मस्त लालसर झालेले आहे। आणि आता मी थोडी चणा डाळ टाकते। चणा डाळ आता मस्त लालसर झालेली आहे, ती पण मी काढून घेते। लसूण पण मी थोडंसं लालसर होऊ देते आणि याच्यामध्ये टमाटर पण टाकते। हे दोन्ही चांगलं टमाटर मस्त मऊ व्हायला पाहिजे, तोपर्यंत मी चांगलं मिक्स करून घेते। आता हे चांगलं लालसर झालेलं आहे, टमाटर पण मऊ झालेलं आहे, मी आता हे काढून घेते। मसाल्यामध्ये मी आता अद्रक टाकत आहे, कापून घेतलेलं होतं, थोडीशी कोथिंबीर आणि थोडी खसखस। आता हे मी चांगलं मिक्सरमध्ये दळून घेते। आता मसाला मी मस्त चांगला दळून घेतलेला आहे। आता आपला खिमा शिजून झालेला आहे, मी दाखवते। आता मी 2 पळी तेल टाकते कढईमध्ये।
आता मी दळलेला मसाला मी याच्यात टाकते. आता हे मी चांगले मिक्स करून घेते. यामध्ये मी आता लाल तिखट आणि हे मसाले टाकून घेते सगळे. आणि आता याला मस्त थोडं 5 मिनिटं झाकून ठेवते. याला चांगलं तेल सुटेपर्यंत. तेल सुटलेलं दिसतं. याला मस्त आता चांगलं तेल सुटलेलं आहे. मी याच्यामध्ये खिमा टाकून घेते. आता हे चांगलं मिक्स करून घेते. आता 5 मिनिटं मी झाकून ठेवते. मग त्यानंतर आपली भाजी तयार झाली आहे. आता 5 मिनिटं झालेली आहे. मी याच्यावरचं झाकण काढून घेते. मस्त छान वास सुटले. आता आपली भाजी तयार आहे. मी याच्यावर थोडीशी वरतून कोथिंबीर टाकते. मटन खिमा आता तयार आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे.